प्रवचन में, शिव 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 प्रवचन में चले आना हो स्वामी जी हमारे शिव प्रवचन में, चले आना स्वामी जी हमारे शिव प्रवचन में। आप ही आना लगा बाबा को लाना, आप ही आना बाबा, बाबा को लाना, आप ही आने बाबा, बाबा को लाना, आप ही आने बाबा, बाबा को लाना। मस्तक की विभूति अलंकार हमारे शिव प्रवचन में, चले आना हो स्वामी जी हमारे शिव प्रवचन में, स्वामी जी हमारे शिव प्रवचन में, चले आना हो स्वामी जी हमारे शिव प्रवचन। जय जनार्दन। सत्कार बाबाजींच्या पूजनासाठी, परमपूज्य स्वामी महेशगिरी महाराजांच्या पूजनासाठी संभाजी भाऊ मस्के, सुदर्शन भाऊ क्षीरसागर, तसंच पानगावणी मामा आणि रवींद्र दत्तात्रय ताजने वकील यांनी व्यासपीठावर यायचे। परमपूज्य स्वामीजींच्या पूजनासाठी स्वामी महेशगिरीजी महाराजांचं पूजन होईल। चला। अहो गुरुदेवा शरण तुम्हारे, सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। परमपूज्य स्वामी महेशगिरी महाराजांचं पूजन भक्त मंडळाच्या वतीने होत आहे। अहो गुरुदेवा शरण तुम्हारे, मैं हो दास तुम्हारो, मैं हो दास तुम्हारो। चिचुंडी भक्त मंडळाच्या वतीने पूजन झालेलं महेशगिरी बाबांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। तसंच स्वामीजींचंही पूजन भक्त मंडळाच्या वतीने होत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। माधव अप्पा भंडारी यांच्या वतीने पूजन होईल। परमपूज्य स्वामी महेशगिरी महाराजांचा ताजने साहेब चला लवकर पूजनासाठी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा। परमपूज्य स्वामी महेशगिरीजी महाराजांचे पूजन होत आहे, तसंच स्वामीजींचंही पूजन होत आहे। गुरुदेवा माधव अप्पा यांच्या वतीने बाबाजींचंही पूजन होत आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। श्री ताजने साहेब परमपूज्य स्वामी महेशगिरीजी महाराजांचं पूजन करतील, तसंच स्वामीजींचंही पूजन करतील। गुरुदेवा 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 गुरुदेव तुम्हारे चरणों में, सद्गुरु तुम्हारे चरणों में, गुरुदेव तुम्हारे चरणों में, सर्वांनी वर
हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे स्वामीजींचं पूजन इथे संपूर्ण गुरुदेव तुम्हारे चरणों में सद्गुरु तुम्हारे चरणों में गुरुदेव तुम्हारे चरणों में भगवान तुम्हारे चरणों में मौनगिरी तुम्हारे चरणों में सद्गुरु तुम्हारे चरणों में मौनगिरी तुम्हारे चरणों में सद्गुरु तुम्हारे चरणों में मौनगिरी तुम्हारी चरणों में सद्गुरु तुम्हारी चरणों में स्वामी महेश गिरी महाराज यांचं पूजन होत आहे सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय बाबांचं गुरुदेवा जनार्दना आलुमिय फुला प्रिय दर्शना गुरुदेवा जनार्दना आलोभी आपल्या प्रिय दर्शना सोडोनी सर्व अहंकार वैसे आज शिव दरबारी गुरुदेवा जनार्दना आलुमिय फुला प्रिय दर्शना गुरुदेवा जनार्दना आलोभी आपल्या प्रिय दर्शना हो माझे गुरुदेवा मला पदरात घ्यावा अनाथासी निवारी दिनांचा तू कैवारी लाडका संत भारी जनार्दन स्वामी हारी संत बारी जनार्दन स्वामी हरी भक्तांचे एकच जाणा अनेकांचा तू जाणा ऐसा या संताशी माझा प्रणाम जय हो गुरुदेवा जनार्दना जनार्दना आपुल्या प्रिय दर्शना प्रिय दर्शना गुरुदेवा 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय हरि ओम नमो गुरुदेवा 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 नित्य घडो गुरुसेवा नित्य घडो
कृतार्थ केले तव कृपेने कृतार्थ केले तू कर्मातुनी मुक्त ही केले तू कर्मातुनी मुक्त ही केले तू कर्मातुनी मुक्त ही केले कर्मातुने मुक्तही केले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा गुरुमंदाने पावलेले गुरुमंत्राने पावन गेले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाच्या सागरी रमले शांती सुखाच्या सागरी रमले ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ध्यान धारणा धर्मनिष्ठता दानधारणा धर्मनिष्ठता ध्यान धारणा धर्मनिष्ठता धारणा धर्मनिष्ठता शिकवण दिली दिव्य दैवता शिकवण दिली देव्या दैवता शिकवण दिली दिव्य दैवता शिकवण दिली दिव्या दैवता ओम नमो गुरुदेवा 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 नित्य घडो गुरुसेवा नित्य घडो गुरुसेवा नित्य घडो गुरुसेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा ओम नमो गुरुदेवा देवा देवा ओम नमो गुरुदेवा नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदयतो ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वन्दतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुदेव दत्त 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 अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। ईश्वर भगवान ईश्वर महाराज गौरी शंकर भगवान की जय। बजरंग बली की जय। निवृत्तिनाथ महाराज की जय। श्यावर रामचंद्र की जय। नर्मदा मैया की जय। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ति। जय जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन विश्वव्यापी मूर्ति। जय जनार्दन भक्तांची स्मृती। जय जनार्दन भक्ताची स्मृती। जय जनार्दन मंगलमय मूर्ती जनार्दन मंगलमय मूर्ती। जय जनार्दन चैतन्य मूर्ती। जनार्दन मंगलमय मूर्ति जनार्दन मंगलमय मूर्ति। जय जनार्दन चैतन्य मूर्ती। शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलींच्या कृपेनं, परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांच्या कृपेनं, त्याचप्रमाणे परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी बाबा यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाने चालू असलेला भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळा, त्याचप्रमाणे यज्ञयाग सोहळा आज या अनुष्ठानाचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाची सेवा या ठिकाणी महाराजांच्या त्या ठिकाणी आज्ञेस्तव आमच्याकडे या ठिकाणी आलेले। गेल्या अनेक वर्षापूर्वी परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांच्या सोबत बाबांच्या सेवेमध्ये अनेक वर्ष या ठिकाणी बाबांच्या सेवेत आपल्या या आश्रमावर राहण्याचा योग त्या ठिकाणी आलेला आहे। भाऊसाहेब नगर म्हटल्यानंतर ज्या महात्म्याला प्रवचन करता येत नाही त्यांनी या ठिकाणी बरेचसे महात्मे प्रवचन शिकलेले, कारण सर्व मंडळी श्रवण करणारी भाग्यवंता छंदमणी गोडकाने ऐकत असे, म्हणून असे श्रवण करणारी श्रवणप्रिय असलेल्या ठिकाणचे आणि श्रोते त्या ठिकाणी अशा प्रकारचे आहेत। म्हणून श्रीमद भगवद्गीतेतील एक भगवत वचन घेऊन आपण त्याच्यावर भगवत चर्चा या ठिकाणी करू। महर्षिणां भृगुरः गिरमेनाक्षरं यज्ञानां जपयज्ञासुं स्थावराणां हिमालया नाम जपयज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे। प्रवचन रूपी सेवेसाठी श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातील 25वा क्रमांक श्लोक या ठिकाणी आपण घेतलेला आहे। जप यज्ञाचं काय महिमा आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अनेक प्रकारचे यज्ञ आहेत, पण त्यापैकी जप यज्ञ भगवंत सांगतात माझी विभूती आहे, याच्यावर आपण चिंतन करणार आहोत। भव्य दिव्य चालू असलेला हा सोहळा
हे सोहळ्याचं निमित्त आहे की भगवान आशुतोष महामृत्युंजय नर्मदेश्वराच्या वर्धापन दिनानिमित्ताने भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळा, यज्ञयाग सोहळा, अन्नदान, ज्ञानदान, अनेक संत महात्माच्या मुखातून या ठिकाणी ज्ञानदान आपण श्रवण करत आहात. त्याचप्रमाणे परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी बाबांच्या मुखातून शिवकथा, नित्यनिविधीचं चिंतन, फलाहार प्रवचनाचं श्रवण या ठिकाणी करत आहात. हा जो एवढा मोठा कार्यक्रम आहे भव्य दिव्य, हा सर्वांच्या सहकार्यानं होत असतो. नव्हे हा खेळ ऐकल्याचा म्हणून मेळ जमविला की या अनुष्ठानासाठी सर्व आमचे संत महात्मा आहेत स्टेजवर उपस्थित. त्यांना ओम नमो नारायण. भजनी मंडळामध्ये सद्गुरू सेवापरायण आमचे दत्ता महाराज, सद्गुरू सेवापरायण गायनाचार्यामध्ये आमचे ईश्वर भाऊ आहेत, बाकी आदरणीय आमचे गुरुजी आहेत. सर्व भजनी मंडळ संचय उपस्थित आमच्या ताई, अक्का, भाऊ, दादा, सर्व गुरुबंधूंना जय जनार्दना. श्रीमद भगवद्गीता आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्माचे धर्मग्रंथ आहेत वेद. आणि वेदांत सार जर कशात आलं असेल तर ते म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये. म्हणून आपला वैदिक सनातन हिंदू धर्माचा आणि ग्रंथ आहे गीता. या गीतेमध्ये संपूर्ण वेदांचं सार आलेलं आहे. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनम पार्थवसा सुधीर भोक्ता दुग्धगीतामृतम महा. म्हणून या विश्वामध्ये अनेक संप्रदाय आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक संप्रदायाचे पंथाचे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत. परंतु विश्वामध्ये एकमेव असा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाची जयंती केली जाते ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता. ज्याप्रमाणे भगवान नारायणाच्या चरणापासून उगम झाली ती एक आहे गंगा हिमालयामधून, आणि भगवान परमात्म्याच्या मुखातून कुरुक्षेत्रावर प्रकट झाली ती ही ज्ञानगंगा. गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. म्हणूनच जसं आपण शरीर स्वच्छ होण्यासाठी स्नान करतो तसं आपल्या अंतःकरणात असलेला जो मल आहे नाम पाप ते नष्ट होण्यासाठी गीतेचं अध्ययन केलं पाहिजे. नमा म्हणे ग्रंथ गीता गीता वाचे जे म्हणती. गीता 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 वाचे जे म्हणती. गीता 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 वाचे जे म्हण. गीता 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 वाचे जे म्हणती. तया पुनरावृत्ती नाही नरा. तया पुनरावृत्ती नाही नरा. गीता 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 वाचे जे म्हणते. गीता 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 वाचे जे. म्हणून या वाचनानेच तर गीता गीता जरी म्हटलं तर महत्पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून शरीर स्वच्छ होण्यासाठी आपण स्नान करतो तसं आपल्या अंतःकरणातील दुष्विचार नष्ट करण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं पाहिजे. मलनिर्मोचनं पुंसा जलस्नान दिने दिने सकृत गीता बशी स्नानम संसार मलनाशनम. म्हणून या श्रीमद भगवद्गीतेवर आद्यगुरु शंकराचार्यजी महाराजांची प्रथम टीका आहे 2500 वर्षापूर्वी. परंतु ही टीका संस्कृतमध्येच होते. परंतु आपल्या मराठीमुळे समाजाला हे ब्रह्मज्ञान श्रीमद भगवद्गीतेमधलं कळावं म्हणून 12व्या शतकामध्ये भगवान परमात्म्यानेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने अवतार धारण करून श्रीमद भगवद्गीतेमध्ये संपूर्ण 18 अध्यायात 700 श्लोक आहेत. या 700 श्लोकावर माऊली 9035 ओव्याचं भाष्य अशा प्रकारचं केलं ते म्हणजे ज्ञानेश्वरी नाही का. श्रीमद भगवद्गीतेचं मराठीत भाषांतर कोणी केलं असेल तर माऊलींनी 3500 दृष्टांत
ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगितलेलं आहे. भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरोनिया, 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 भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हारी तयावरी, कृपा करी हारी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता प्रश्नो अर्जुने भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी म्हणून देव प्रत्येकाने आपल्या दिनचर्येमध्ये बाबा नेहमी सांगतात की सकाळी स्नान झाल्यानंतर पूजा, त्यानंतर विधी, ध्यान आणि जप, त्यानंतर आपल्याला ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानेश्वरी असेल, गीता अशा ग्रंथाचा आपण स्वाध्याय त्या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून ज्या ज्या अध्यायामध्ये जो विषय प्रामुख्यानं आला त्या विषयाला अनुसरून प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं नाव आहे. म्हणून आपण सेवेला घेतलेल्या श्लोकामध्ये यामध्ये विभूती योगाचं वर्णन आहे. म्हणून त्या विषयाला अनुसरून विभूतीचं वर्णन केलं. जवळपास 75 विभूती भगवंताने अध्यायामध्ये सांगितल्या. म्हणून या अध्यायाचं नाव आहे विभूती योग नाम. आणि खरं म्हणजे या ठिकाणी आपण हा जपानुष्ठान सोहळा ज्यांच्या सान्निध्यात त्या ठिकाणी करत आहात, नाही का. जसं आपण कपाळाला लावतो त्याला एक विभूती म्हणतो. ती विभूती कशी तयार होते? रान, शेणी, गवऱ्या त्या ठिकाणी जाळायच्या आणि त्याचं अशा प्रकारचं चाळून घ्यायचे आणि बाबांची विधी वगैरे, म्हणजेच त्याच्यातला कठोरपणा कमी होतो, त्यातला हिणकसपणा अशा प्रकारचा कमी होतो. स्वतःला अशा प्रकारचे ती जाळून घेते, नाही का. नंतर आपण कपाळाला काय लावतो? विभूती. त्याला अशा प्रकारचं म्हणतात. परंतु या ठिकाणी शिवस्वरूप सद्गुरू नारायणदेव बाबा असेल, परम श्रद्धे स्वामी माधुगिरी बाबा एक वेळेला प्रवचनात बोलता बोलता म्हणाले की आपल्या पंचदश नाम जुन्या आखाड्यामध्ये एक मोठे महान तपस्वी त्यागी संत होऊन गेले काही वर्षापूर्वी आणि त्यांचं त्र्यंबकेश्वर ठिकाणी वास्तव्य होतं आखाड्यामध्ये, आपल्या नील पर्वतावर शिवगिरीजी महाराज. बाबा म्हणाले तेच गुण आपले परमपूज्य शिवगिरी महाराजांमध्ये दिसतात. या ठिकाणी आताच आदरणीय आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू कुशारे साहेब होऊन गेले. ते म्हणाले शिवगिरी महाराज म्हणजे कशा प्रकारचं दिव्य विभूती आहे. अनेक वर्षापूर्वी श्री क्षेत्र नाशिक या ठिकाणी सद्गुरू गणेश बाबांनी 108 कुंडी महालक्ष्मी याग केला होता. तर त्यानंतर गणेश बाबानंतर 108 कुंडी महामृत्युंजय याग जर कोणी केला असेल तर परमपूज्य शिवगिरीच्या महाराजांनी याच भूमीमध्ये. आणि आताच महाराज म्हणाले 25 लाख रुपये आतापर्यंत मंदिराला खर्च आला, अजून 25 लाख या मंदिराला खर्च येईल. आणि नंतर या ठिकाणी 108 कुंडी आणि 111 कुंडी यज्ञ या भूमीमध्ये अशा प्रकारचा करायचा देव. म्हणून एवढा मोठा यज्ञ, एवढं मोठं सत्कार्य करणं हे सामान्याचं काम नाही, एक थोर विभूतीचंच अशा प्रकारचं काम आहे. म्हणून 2015-16च्या कुंभमेळ्यामध्ये आम्ही 1 महिना आदरणीय आमचे सद्गुरू साहेब परम पिंपळे गुरुजी, आदरणीय कुशारे साहेब ताई सेवेला होतो. त्यावेळेस साहेब म्हणाले एवढं मोठं वेळेवरच त्र्यंबकेश्वरला नील पर्वतावर एवढं मोठं बांधकाम करणं, अन्नदान करणं, महाराजांना कुठून यश म्हणाले कुठून आणतात एवढं अन्नदान करतात. साहेब म्हणू लागले एक दिव्य अशा प्रकारची विभूतीच आहे. म्हणून भगवंताने आपलं दिव्यत्व ज्या ज्या ठिकाणी आणि अशा प्रकारचं आहे
त्या ठिकाणी मग ते नावं सांगितलं की या ठिकाणी माझी विभूती आहे, नाही का. जेत ऐश्वर्य आणि दया दोन्ही आली की ठाया, ती दान धनंजया विभूती माझी. बऱ्याचशा ठिकाणी ऐश्वर्य त्या ठिकाणी असतं पण दया नसते. ज्या ठिकाणी दया असते पण ऐश्वर्य अशा प्रकारचं नसतं. पण शिवगिरी महाराजांच्या जीवनामध्ये जर बघितलं तर आध्यात्मिक लौकिक ऐश्वर्य सुद्धा आहे आणि दया सुद्धा अशा प्रकारची. दया धरी मका मूल गे पाप मूल अभिमान, दया धर्म का मूल गे पाप मूल अभिमान. हो तुलसी दया न छोड़िए जब तक घट में प्राण रे तुलसी जब तक घट में प्राण. श्रीमद भगवद्गीतेमध्ये जर आपण 4थ्या अध्यायाचं चिंतन केलं तर त्यामध्ये भगवंतांनी द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ, सांध्य यज्ञ अशा यज्ञाचे त्या ठिकाणी 8 श्लोकाचं वर्णन केलं. त्याला यज्ञाष्टक असं म्हणतात. आणि श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात जर चिंतन आपण केलं तर 13व्या श्लोकापासून 12व्या अध्यायात तर 20व्या श्लोकापर्यंत भक्तांचं वर्णन केलं. त्याला भक्ताष्टक अशा प्रकारचं म्हणतात. म्हणून यज्ञाचं वर्णन आपण बघितलं 4थ्या अध्यायात. अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले, परंतु या संपूर्ण यज्ञामध्ये श्रेष्ठ जर यज्ञ कोणता असेल तर तो म्हणजे नामजप यज्ञ अशा प्रकारचा आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मिन. भगवंताने सांगितले, हे अर्जुना, यज्ञ ही माझी विभूती आहे, जप यज्ञ. म्हणून जप शब्द जर आपण बघितला तर 2च अक्षर आहेत, ज आणि प. सद्गुरुदेवांच्या मुखातून आपण जे नाम घेतलं, जो गुरुमंत्र घेतला, त्याचा जप करणं अशा प्रकारचं श्रेष्ठ यज्ञ देव. कलियुग केवल नाम धारा, कलियुग केवल नाम आधारा. सवेर सफैर नर मुदर आरा, मंगल भवन मंगल हारी, नव सुदशरथ अजिर विहारी. म्हणून जप शब्दामध्ये 2च अक्षर आहे. तर याचं आपल्याला जर चिंतन जर बघायचं ठरलं, आपण जे भगवंताच्या नावाचा जप करतो त्या नामामध्ये, त्या जपामध्ये एवढं सामर्थ्य आहे. ज म्हणजे जन्म जन्मांतराचे, पण म्हणजे पाप नष्ट करण्याची शक्ती ज्या जपात आहे त्याला अशा प्रकारचं जप म्हणतात. एवढं सामर्थ्य बाबाजी म्हणायचे, जर डोंगरा एवढाले जरी पाप तुमच्या जीवनात असतील आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर ते संपूर्ण आपले जे पाप आहेत या जपान अशा प्रकारचे नष्ट त्या ठिकाणी अशा प्रकारचे होतील. तृणाग्न मेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी, हरी उच्चारण अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे. अनेक वेळेला आपल्या कायेनं एखाद्याचा अपराध नसताना जर आपण एखाद्याला मारलं, शिक्षा केली अपराध नसताना, तर आपल्याकडून काही पाप घडतं. एखाद्याला आपण या वाचेनं अभद्र अशा प्रकारचं बोलतो म्हणजे या वाचेकडून निंदा होते, या वाचेकडून असत्य बोललं जातं म्हणजे वाचिक पाप आपल्याकडून होतं, मानसिक पाप आपल्याकडून होतं, दुसऱ्याचं वाईट आपण चिंततो. तर आपण भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाचा जर कधी जप केला, त्या जपामध्ये एवढं आणि सामर्थ्य, सप्तजन्म कृतं पापम स्मरणे न विनश्यते, एवढं सामर्थ्य भगवत नामचिंतनात आहे. एक सुंदर प्रकारची आणि कथा आहे. जपानुष्ठान सोहळ्याची परंपरा ही बाबाजींनी चालू केली. जपतपानुष्ठान करते ऋषी मुनी, तिथपर्यंतच मर्यादित होतं. जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनी, परंतु सर्व जनता जनार्दनांना जन जो शब्द आहे शेवटचा,
तिथपर्यंत ही परंपरा पोचलेली नव्हती. एवढ्या संख्येनं बहुसंख्येनं 250-300 अनुष्ठानार्थी गुरुबंधू आमच्या अनुष्ठानाला या ठिकाणी बसलेले. खरं म्हणजे नामस्मरणाला बसण्यासाठी, नामचिंतनाला या ठिकाणी येण्यासाठी आपण येऊ शकत नाही. ज्या वेळेला ते भगवान परमात्मा आपल्याला बोलवेल तेव्हाच येऊ शकतो. दुसरं चिंतन ज्या वेळेला आपल्या जीवनात पुण्य असेल त्याच वेळेला आपल्याला येऊ शकतो. स्वप्न तो हर कोई सजाता है लेकिन हर किसी के स्वप्न पूरे नहीं होते. अनुष्ठान के लिए वही आता है जिसे भगवान नर्मदेश्वर बुलाते. जन्मो जन्मांतरीची असेल पुण्य साम, जन्मो जन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री. तयाच्या वाटेवरी येई हरिनाम, तयाच्या वाचेवरी येई हरिनाम. भाग्यवंता गरी भजन पूजन, भाग्यवंता गरी भजन पूजन. त्याची वाट पागे, त्याची वाट पागे रघुनंदन, भाग्यवंता गरी भजन पूजन, भाग्यवंता गरी भजन. म्हणून देव अनुष्ठानाला बसलेले भाविक निश्चितच पूर्वजन्माचं पुण्य असेल. आपला हा अनुष्ठान सोहळा बघण्यासाठी जवळपास 300 किलोमीटरहून सांगलीतील आमच्या नियमित सेवा करणाऱ्या माता भगिनी आहेत. खानापूर येथील माता भगिनी आहेत. दर महिन्याला प्रदोष होतो. जवळपास 2 क्विंटलची त्या ठिकाणी पोळी टाकावी लागते. तर सर्व आमच्या माता भगिनी प्रदोषचा प्रसाद तो पोळीचा करतात. त्याचप्रमाणे जाफराबाद येथून आलेले आमचे गुरुबंधू आहेत. त्याचप्रमाणे सांगली येथील गुरुबंधू आहेत. सद्गुरू साहेबरान आमचे उकरडे साहेब आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे विशाल भाऊ आहेत, अंकुश भाऊ आहेत. त्याचप्रमाणे नारायण भाऊ आहेत. सर्व ही मंडळी आपल्या या अनुष्ठान सोहळा पाहण्यासाठी, आपल्या श्रद्धेला वंदन करण्यासाठी जवळपास खूप आणि दूरवरून नाशिकवरून आदरणीय आमचे ताजने साहेब या ठिकाणी आणि आलेले आहेत. नाशिकहून बरेचसे गुरुबंधू या ठिकाणी अशा प्रकारचे आलेले आहेत. तर देवा अशा पुण्यस्थळाच्या ठिकाणी येण्याला, अनुष्ठानाच्या ठिकाणी येण्यासाठी काय पाहिजे? पुण्यच त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाहिजे. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की ज्याचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे, जन्म सहस्रोळे गिजे, एक वेळ यावया, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ. अनंत जन्माचं पुण्य लागतं तेव्हा कुठे या ठिकाणी भगवंताचं नाव मुखात येत असतं. दिवसा पुण्य फळले बहुत दिवसा, फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुखे तो कैसा, झालो सन्मुखे तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणी पावलो, चरणी पावलो, संत चरणी पावलो, चरणी पावलो. आजी पिटले माझे घोडे, आजी पिटले माझे घोडे, आजी पिटले माझे घोडे, आजी पिटले. अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीवाग्री येईल. श्रीरामाचे किंवा नाथराय अशा प्रकारचं सांगतात की त्याचेच मुखी हरी पैठा होय. की ज्यांच्या जीवनात पूर्वजन्माचं पुण्य असेल तर त्यांनाच अशा प्रकारचं नामस्मरण घडतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. परंतु काही साधकांना नामस्मरण आवडत नसेल, समजून घ्यायचं की त्यांच्या जीवनात काय आहे, त्या ठिकाणी पाप त्या ठिकाणी आहे. ज्या साधकांना भगवत भक्तीची आवड आहे, प्रवचन कीर्तन सेवा, समजून घ्यायचं त्यांच्या जीवनामध्ये
पूर्वजन्माचं पुण्य आहे. काही साधक म्हणाले, का हो नामदेवराया, म्हणतात की तुमच्या हाताने भगवंताने दूध अशा प्रकारचं ग्रहण केलं, भगवान परमात्म्याने तुमच्या हाताने नैवेद्य ग्रहण केला, असं तुम्ही काय केलं की ज्यामुळे तुमची सेवा साधना भगवान परमात्मा स्वीकारतात? नामदेवराय म्हणतात, एका जन्मात नाही की आम्ही जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी म्हणून नामदेवराय म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. खऱ्या अर्थानं जे जे साधक भक्त आमच्या ताई अक्का बाबाजींच्या सेवेत असेल, निश्चितच पूर्वजन्मात पुण्य असेल. आमचे सद्गुरू सेपरायण अशोक भाऊ जनार्दन स्वामींची सेवा, त्यानंतर परमसद्दे स्वामी माधवगिरी बाबांची सेवा. मागच्या वर्षी आम्ही भावेश्वर भगवंताच्या आणि वर्धापन दिनानिमित्ताने प्रवचनाला गेलो, तर अशोक भाऊ आणि ताई दोघं तिथे होते. म्हटलं, भाऊ तुम्ही इकडं कसं काय नाही? म्हणे ह्या वर्षी शिवगिरी महाराजांच्या सेवेत थांबलेलो आहे. देवा, एवढी सेवा हे मंडळी करतात. निश्चितच मागच्या जन्माचं तुमचं आमचं सर्वांचं पुण्य असेल, म्हणून आपण या ठिकाणी या सत्संग मंडपात आहोत. आणि दुसरं आपलं भाग्य आणि पुण्य असं की आपल्याला एवढी श्रेष्ठ परंपरा लाभली आणि अतिशय जवळची. परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबा सांगतात, नागाबाबांना बरंच शोधलं अनेक आखाड्यामध्ये, नागाबाबा परत कोणालाच अशा प्रकारचे भेटले नाही. बाबा म्हणतात, प्रत्यक्ष तुकोबरायांसाठी गुरुच्या रूपात जसं पांडुरंग परमात्मा आले होते, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाचे देव होय गुरु, की प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्माच गुरुच्या रूपाने आलेले होते. तर परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबा त्या ठिकाणी समन्वय साधून सांगतात की प्रत्यक्ष भगवान शिव परमात्माच नागेश्वर भगवंताचं रूप घेऊन आणि गुरुच्या रूपात भगवान कृपा झाली नागाबाबाची, कृपा झाली नागाबाबांची, दीक्षा घेई संन्यासाची, कृपा झाली नागाबाबांची, दीक्षा देई संन्यासाची. मौन गिर बसता भक्त सदा शिवाचा स्वामी किती जगाचा, प्रत्यक्ष भगवान शिव परमात्माच नागाबाबांच्या रूपाने आले आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊलींना श्री क्षेत्र अंदरसूल नागेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये संन्यास दीक्षा अशा प्रकारची दिली. आणि त्यानंतर नागाबाबा कधीच भेटले नाही. म्हणजेच भगवान शिव परमात्म्याचे अंश आणि भगवान शिवच परमात्मा प्रत्यक्ष. त्यानंतर राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊली, त्यानंतर परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबा, शिवगिरी बाबा, एवढी जवळची परंपरा आपल्याला लाभली. आणि ही परंपरा कशी छोटी नाही, महादेव भगवान शिव परंपरा आहे. महादेवाचं काहीच लहान नाही, नाही का? नर्मदेश्वर महादेव, महादेवाच्या बाबतीत महादेव, आरती आरतीने महाआरती, प्रसाद प्रसादने महाप्रसाद. आणि जे भगवान शिवाचे भक्त ते महात्माने महान नाही, छोट्याने तर महात्मा. पण अशा दिव्य महात्म्याच्या सानिध्यात हा जपानुष्ठान सोहळा चालला आणि असे महान संत आपल्याला भेटले. देव, नाही का? फूल तो बहुत है लेकिन गुलाब जैसा फूल नहीं है, संत तो बहुत है जनार्दन स्वामी सारखे संत नाही है. भक्तांचे भाग्य उजळले, जनार्दन स्वामी गुरु भेटले. या भक्तांचे भाग्य
स्वामी गुरु भेटले जनार्दन स्वामी निष्काम मूर्ती साऱ्या जगात स्वामींची कीर्ती या भक्तांचे भाग्य उजळले जनार्दन स्वामी गुरु भेटले. जीवनामध्ये जपाने जाणता आणता अजाणता आपल्याकडून झालेलं जे काही पातक असेल ते पातक नष्ट होतं. एवढं सामर्थ्य भगवत नाम चिंतनात आहे. मग अनुष्ठानातच फक्त जप करायचा, पण असं नाही की आपल्याला नियमित जपाची सवय लागावी, म्हणून बाबाजींनी ही अनुष्ठानाची परंपरा काढली. अनुभर सुद्धा भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त इतरत्र चित्त न जाऊ देणं म्हणजे अनुष्ठानाची आणि त्या ठिकाणी व्याख्या आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींनी ही अनुष्ठानाची परंपरा जप करा, अनुष्ठान करा नुसतं आपल्याला सांगितलंच नाही, तर 16 वर्ष बाबाजींनी आधी साधना केली, जप केला शिवशिव नामाचा. भगवानेश्वराचा सगुण रूपात पिंडीमधून साक्षात्कार झाला. जातेगावच्या पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार केला आणि तिथपासून ही अनुष्ठानाची ज्ञानगंगा वाहत चालली. देवाधी देवा जनार्दन देवा अनुष्ठानाचा मार्ग दाविला शिवभक्तीचा महिमा गायला शिवभक्तीचा महिमा गायला जनार्दन ओ जनार्दन अनुष्ठान 16ची ज्ञानगंगोत्री जातेगावच्या पिनाकेश्वराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं पहिला यज्ञ प्राणप्रतिष्ठान, तिथपासून ही अनुष्ठान परंपरा सुरू झाली. तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भगवान नर्मदेश्वराच्या प्रांगणामध्ये महाराजांची नामची चर्चा झाली. म्हटलं अनुष्ठानार्थ किती आहेत? महाराजांनी सांगितलं जवळपास आणि 250 ते 250 अनुष्ठानार्थ आहे. कारण खूप 22 ते 23 म्हणजे 25 वर्षापूर्वी आम्ही यायचं, त्याच्याही आधीपासून ही परंपरा चालू होती. म्हणून ही जी भूमी आहे देवा, ही भूमी क्षेत्र अशा प्रकारची बनलेली आहे. लक्ष लक्ष पात्र अन्नदान या ठिकाणी झालेले आहे. कोटी कोटी जप या भूमीवर झालेला आहे. म्हणून या भूमीची भूमिका जी आहे जागे जागेचा महिमा जनार्दन बसवले रामा जागे जागेचा महिमा सद्गुरु बसवले रामा जनार्दन बसवले रामा जनार्दन बसवले रामा मौनगिरी बसवले रामा बसवले रामा या जागेचा महिमा जनार्दन बसवले रामा या जागेचा महिमा जनार्दन बसवले रामा. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये निषिद्ध कर्म करण्याची वृत्ती किंवा बुद्धी नष्ट होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात अंतर्मुख होऊन प्रत्येकाने तपासायचं की अजून आपलं नष्ट झालेलं नाही. ज्या वेळेला निषिद्ध कर्म करण्याची निषिद्ध वृत्ती ज्या वेळेला नष्ट होईल, त्यावेळेला समजायचं की आपल्या जीवनात पुण्याचं प्राबल्य वाढलं, पातकी नष्ट झालं. तर बरेचसे लोक अनेक अनुष्ठान करतात, पण कधी कधी पाहिलं तर सगळे मोकळे दिसतात. कडा गेलं, माळ गेलं, म्हणजे लगेच वाईट खायला लागले. वाईट भक्तीचा तो मार्ग दिदला आम्हाला काय केले राहून गुरुच्या संगतीला. भक्तीचा तो मार्ग दिदला आम्हाला काय केले राहून गुरुच्या संगतीला. म्हणून सतत आपण अनुष्ठानाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपापल्या घरी गेल्यानंतर विधी, पूजा, ध्यान, जप तो संख्यात्मक जप प्रत्येकाने करायचा. माता भगिनी असेल, पुरुष मंडळी, ज्यांना शक्य झालं अनुष्ठान संपलं. रिट तर आपल्याला
बंधन आहे, नियमावली आहे, प्रणाली आहे की अनुष्ठानार्थीनं 210 माळी दररोज झाल्याच पाहिजे. ना आपण पुण्यवान त्या ठिकाणी अनुष्ठानार्थी गुरुबंधू आहात. तुम्हाला सर्वाला वंदन आहे की तुम्ही सगळे ऋषीमुनी त्याग एवढं घरदार सोडून अनुष्ठानाला एवढी काही साधी गोष्ट नाही. थोडंसं जरी मंदिरावर जायचं तर तीनदा माणूस म्हणतो येतो बरं का ते जाणं एकदाच यार पाया पडत. आणि तुम्ही एवढे 7 दिवस घर सोडलं, दार सोडलं. खऱ्या अर्थानं खूप मोठा तुमचा अशा प्रकारचा त्याग आहे. तुमच्या त्यागाला अशा प्रकारचं वंदन आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरीसुद्धा ज्यांना जसा वेळ आहे तेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करायचं. संख्यात्मक 5 माळी, 11, 21, 51 त्याच्या पुढे आमच्याकडून नाही होत नाही. तुम्हाला कसं काय सांगायचं. ही परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी बाबांकडून प्रेरणा मिळाली देवा की 2011 पासून 5000 जप करायचा म्हणजे करायचं, नंतरच फलार करायची सवय लागून गेली. आणि एकदा सवय लागली ती लागते. आपणही अंगी बांधून घ्या. थोडं जपाची सवय करा. आता बऱ्याचशा आमच्या माता भगिनी विचारतात जिथे अनुष्ठान चालू असतं की आमच्यासाठी नाही का अनुष्ठान. परंतु बाबांच्या अनुष्ठानामध्ये पवित्रता, स्वच्छता त्या ठिकाणी राखावं लागते. पण अचानक जर माता भगिनींना मासिक धर्म वगैरे तर ते या ठिकाणी अशा प्रकारचं योग्य होत नाही. पण आपल्या घरी राहून सुद्धा माता भगिनी जप आपण करू शकता. जर ज्यांना वेळ आहे, जे काही मंडळी रिटायरमेंट आहे, ज्यांना काही काम नाही, नोकरीतून निवृत्त झालेले, त्यांनी दररोज जरी 51 माळी जप केला तर एका महिन्यात 1.5 लाख जप होतो. म्हणजे 1.25 लाख जप झाला. 1,25,000 ते एक अनुष्ठान पूर्ण होतं. अनुष्ठानार्थी लक्षात ठेवा, जर 1,25,000च्या आत जर कधी जप झाला तर अनुष्ठान तुमचं अपूर्ण राहील. मग आता एवढे लोक आपल्याला प्रसाद देऊ लागले, भगर साबुदाण्याचा खर्च करू लागले, त्याला काय पुण्य देणार. आपलंच पूर्ण झालं. एक्स्ट्रा जप करायचा. डोंगरेजी महाराज म्हणायचे कोणी भक्त आपल्याला फलार देतात, दक्षिणा देतात, त्यांच्यासाठी ते एक्स्ट्रा जप करायचे. 11 माळी, 21 माळी, म्हणून 210 माळी तर जप करायचाच आपण दररोज. पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जप करायचं. आपली एवढी सुविधा. आता या ठिकाणी मी आलो तर असं वाटलं स्वर्गातच आलो काय. संताचा संघ हाची स्वर्गवास, एवढी व्यवस्था आहे. आमच्या विशाल भोमनी साऊंड सिस्टीम वगैरे सर्व महाराजांचं महाराष्ट्रभर कथा वगैरे चालते. त्यामुळं सगळे संगीतज्ञ मंडळी सगळे स्वरात म्हणणारे. आम्ही त्याच्यात बेसुरी आलो. असं बोलता सवय होऊन गेली. थोडंसं बोललं की विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, लगेच ब्रेक त्या ठिकाणी लावावं लागतं. म्हणून पूर्वी काळी महिलासुद्धा जपानुष्ठान करायच्या. मग अनुष्ठान काळामध्ये काही नियम त्या ठिकाणी असतात. महाराज आपल्या दररोज त्या ठिकाणी सांगतात की भूमिशयन, आपण त्या ठिकाणी साध्या अशा प्रकारचे चटई सतरंजी याच्यावर शयन करायचं. ब्रह्मचर्याचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं पालन. फलार हलका रे. त्या फलाराने काय होतं की फलारामुळे आपल्याला आळस येत नाही, झोप येत नाही, जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याकडून जप होतो. म्हणून अनुष्ठानामध्ये बाबाजींनी फलार ठेवला. बसायला स्वतःचं आसन. त्या आसनामुळं काय होतं की आपण ज्या वेळेला जप करत असताना आपल्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, शक्ती निर्माण होतात, सात्विक स्पंदनं निर्माण होतात. आणि ते स्पंदनं भूमीमध्ये निघून जावं नाही ऊर्जा. म्हणून प्रत्येकाचं आसन असणं गरजेचं आहे. आपलं आसन दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं आसन आपण घ्यायचं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून का नाही घ्यायचं दुसऱ्याचं आसन. एखाद्याला जर माकड गुन्हे रोग असेल तर आपल्याला खाजवायला येईल ना. हे वैज्ञानिक कारण आहे, आध्यात्मिक कारण. जर आपण दुसऱ्याच्या आसनावर बसलो, ज्यांनी आपल्याला आसन दिलं, आपलं काही पुण्य आसन देणाऱ्याला जातं. म्हणून विधीला येताना आपलं स्वतःचे जपमाळ विधी, हनुमान चालिसा, जपमाळसुद्धा दुसऱ्याला द्यायचे नाही, दुसऱ्याचे आपण घ्यायचे नाही. का बरं. त्या जपमाळेमध्ये आपण सतत जप करून एक सात्विक ऊर्जा निर्माण होतात. आणि ती जपमाळेमध्ये एक चैतन्य निर्माण होतं. म्हणून एकच जपमाळ विधियुक्त तिचे पूजन करून, अभिषेक करून ती एक माळ एवढी जपायची. वैष्णवासाठी आता आमचे सर्व गायनाचार्य मंडळी पेटी, मृदंग, तबला हे काय वैष्णवाचं काय धन आहे. ते किती जीवापाठ जपतात. नाही तर धरली माळ, तुळशी माळ गळा गोपी चंदन टेळा. तुळशी माळ गळा गोपी हृदय कनवाळा वैष्णवाचा. हृदय कळवळा वैष्णवांचा. हृदय कनवाळा वैष्णवाचा.
चंदन टिळा बाळगळा गोपीचंद टिळा. म्हणून राजा दशहर नावाच्या अशा प्रकारचे राजा होता आणि कलावती नावाची राणी, काशी नरेशांची कन्या, मथुरा या ठिकाणी अशा प्रकारे राज्य करणारा राजा. म्हणून त्या कलावतीने सुद्धा ठरवलं आपल्याला अनुष्ठान करायचं. गुरुदेव दुर्वासांकडून त्यांनी पंचाक्षरी मंत्र अशा प्रकारचा घेतलेला होता. त्या पंचाक्षरी मंत्राचं अनुष्ठान सुरू झालं आणि ते अनुष्ठान करत असताना राजाच्या मनामध्ये रतिसुखाची इच्छा निर्माण झाली. राजाने त्या ठिकाणी कलावती राणीकडे निरोप पाठवला की या क्षणाला अशा प्रकारचं आणि मला भेटायला या. म्हणून त्यावेळेला राणी अनुष्ठानाला असल्यामुळं म्हणून आपण ज्यावेळेला जपाला बसलेलं असेल तर आपली पूर्ण जपमाळ होईपर्यंत किंवा आपला ठराविक जो जप संख्या आहे, दररोजची 500 जप म्हणा, 1100 म्हणा, 2100 म्हणा, आहे की नाही, 5000 जप म्हणा, जे काही संख्या असतं आपली तेवढा जप होईपर्यंत मध्ये अशा प्रकारचं उठायचं नाही, तेवढा जप पूर्ण करायचा आणि नंतरच उठायचं. म्हणून राणीचा तो जप चालू असताना राजाचा निरोप आला. राणीने ते जपसंख्या पूर्ण केली, परंतु विलंब झाला जायला. राजाच त्या ठिकाणी आला. राजाने अशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली. त्यावेळेला राणी कलावती सांगितलं, स्वामी मी अनुष्ठानामध्ये आहे आणि अनुष्ठान कालामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं त्या ठिकाणी अगत्याचं असतं. म्हणून यावेळेला मी तुमच्या अशा प्रकारची इच्छा पूर्ण करू शकत नाही. म्हणून राजाने बळजबरी राणीच्या आणि शरीराला अंगाला हात लावायचा प्रयत्न केला. तर राजाला थोडेसे शॉक जाणवलं, एक ऊर्जा. कशामुळं की नामस्मरण केल्यामुळं काय होते का आपला देह पवित्र होतो. हरिपाठ कीर्ती मुखी जरी हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरी. भगवत नामस्मरण करून भगवत चिंतन करून अनुष्ठानामुळं देहाच्या प्रकारचा पवित्र होतो. पवित्र तो देहे वाणे पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. राजा म्हणू लागले, हे राणी, या ऊर्जा हे शाक मला कसं बसलं. सांगितलं, स्वामी नामस्मरण करून माझं शरीर पवित्र झालेलं आहे आणि तुम्ही नको ते खायला नको ते पिता, त्यामुळं तुमचं शरीर अपवित्र झालेलं आहे, म्हणून तुम्हाला तो शाक बसला. राजा म्हणाला की नामस्मरणानं एवढा देह पवित्र होतो, तर त्यासाठी मलाही गुरुमंत्र दे म्हणाले, मलाही ते अनुष्ठान करायचं. राणी कलावती म्हणू लागली, स्वामी माझ्यासाठी तुम्ही देव आहात, मला तुम्हाला अधिकार नाही गुरुमंत्र देण्याचा, पण तुमची इच्छाच आहे ना गुरुमंत्र घ्यायचं. चला म्हणाले का संताकडे तुम्हाला घेऊन जाते. पत्नी तिलाच म्हणतात, आपला पती जर पापकर्म करत असेल तर त्या पापकर्मापासून जी वाचवते तिला म्हणतात पत्नी, आणि जी कही खान कही पे आडवत नाही तिला म्हणतात तेल लावाची पंथी. म्हणून त्या राणीनं आपल्या पतीला संतांकडे घेऊन गेले, ते म्हणजे गर्गाचार्यांकडं. गर्गाचार्यांकडे गेल्यानंतर गर्गाचार्यांना त्या ठिकाणी वंदन केलं. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. गुरुदेव तुम्हारे चरणों में गुरुदेव तुम्हारे चरणों में सद्गुरु तुम्हारे चरणों में तुम्हारे चरणों में हमने अपना सिर झुका दिया गुरुदेव तुम्हारे चरणों में. म्हणून
आपल्याला पाणी भरायचं असेल तर आपल्याला किंवा तहान लागली तर पाणी प्यायचं असेल तर नळापुढं काय व्हावं लागतं, वाकावं लागतं. तर ज्या संतांकडून आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं तर तिथे सुद्धा काय व्हावं लागेल, नम्र व्हावं लागेल. म्हणून गर्गाचार्यांना वंदन केलं, नमस्कार केला. सांगितलं की महाराज हे माझे पतिदेव आहेत, त्यांना अनुग्रह द्या. म्हणून गर्गाचार्यांनी षडाक्षरी मंत्र त्या ठिकाणी अशा प्रकारचा राजांना दिला. आणि तो गुरुमंत्र घेतल्यानंतर राजा त्याच ठिकाणी त्या भगवत नामचिंतन करू लागला, नामस्मरण करू लागला. नामस्मरण करत असताना एक आश्चर्य घडलं की त्या राजाच्या शरीरातून अनेक कावळे बाहेर पडले आणि पटापट मरून पडले. राजाने प्रश्न केला, महात्माजी म्हणाले हे काय आश्चर्य आहे की माझ्या शरीरातून अनेक कावळे बाहेर पडले आणि ते गतप्राण झाले. गर्गाचार्याने सांगितलं, राजन अनेक प्रकारचं पापकर्म तू केलेलं होतं आणि ते पापकर्मरूपी कावळे बाहेर पडले, गतप्राण झाले. कशामुळं, नामस्मरणामुळं. म्हणून सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की जपामध्ये एवढं सामर्थ्य आहे, जे म्हणजे जन्मजन्मांतराचे, पण जे प म्हणजे पाप नष्ट होतात, की राजा दशहर राजाचं संपूर्ण पातक नष्ट अशा प्रकारचं झालं, पवित्र अशा प्रकारचं जीवन त्या ठिकाणी बनलं. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामाच्या जपामध्ये. म्हणून संत सेना महाराज रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक, जड जीवा तारण हरी एक. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. एवढं सामर्थ्य भगवत नामचिंतनाचं, नामस्मरणामध्ये जपाचं एवढं सामर्थ्य. म्हणून आपण भगवान नर्मदेश्वरांच्या पवित्र प्रांगणामध्ये बसलेलो आहोत. अनुष्ठानार्थींनी फक्त टाळी वाजवायचे, पण बसलेले बाकीचे श्रोते जे अनुष्ठानाला नाही, भगवान शिवाला राम नाम खूप आवडतं, म्हणून थोडंसं आपण नामसंकीर्तन करू. अनेक पौराणिक दृष्टांत बघू. सर्वांनी हाताने टाळी नामसंकीर्तन करायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, 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 पतित पावन सीताराम. हो रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. हाताने टाळे मुखाने राम, श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे बोलो रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. या नामस्मरणाने, नामचिंतनाने आपला तर स्वार्थ साधतोच, आपला तर उद्धार होतोच, पण ज्या कुळामध्ये
एखादा नामधारक जर जन्माला आला तर देव त्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे, किंवा परंपरा त्याचे कुळ शुद्ध. भक्त प्रल्हादजी ना त्या ठिकाणी भगवान नरसिंह भगवंताने दर्शन दिलं. त्याचप्रमाणे हिरण्यकशिपूचा वध केला. कथा फार मोठी. त्यावेळेला भक्त प्रल्हाद म्हणू लागला, प्रभू म्हणाले माझ्या वडिलांचा उद्धार करा. अरे म्हणाले प्रल्हादा, तुझ्यासारखा नामधारक ज्या कुळामध्ये जन्माला आला बघ म्हणाले, समोर विमान चाललं, तुझे पिताजी वैकुंठाला चालले, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, एवढा नामाचा महिमा आहे. म्हणतात की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या कीर्तनात ऐकलं संत कान्होपात्राने की भगवान परमात्म्याचा नामाचा एवढा महिमा आहे, किती जरी मनुष्य पापी असेल त्याचा उद्धार होतो. संत कान्होपात्राच्या मनामध्ये खंत होती की मी एक एबीसीची मुलगी आहे, मग माझा भगवान परमात्मा माझा स्वीकार करेल का, माझा उद्धार होईल का, माझं पातक नष्ट होईल का. मग त्या ठिकाणी माऊलीने सांगितलं की सकळा असे ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार. धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्यासी, धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्यासी, धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्यासी, धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्यासी. भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया, भेटी मनोनिया, धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्यासी, धन्य कान्होपात्रा अजी झाली भाग्यासी. म्हणून त्या ठिकाणी माऊली सांगू लागले, रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप, पापाचे कळप पळते पुढे. संत कान्होपात्राला विश्वास निर्माण झाला की या नामस्मरणाने नामचिंतनाने माझं जीवन शुद्ध होईल. म्हणून उठताना बसताना श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं नामस्मरण करू लागल्या. आणि त्या नामस्मरणामुळे तपश्चर्यामुळं विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा. अनुष्ठानचे विद्यार्थी हातवर करून टाळी टाळी. हा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, खाली बसा माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा. खाली बसा. मी विठ्ठलाचा. म्हणून श्री विठ्ठल असं भजन करून करून नामस्मरण करून अंतकरण अतिशय पवित्र झालं. म्हणून जपामध्ये एवढं सामर्थ्य देव. म्हणून संत सेना महाराज म्हणतात की गीता नाम विठोबाचे, गीता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, तो नाम विठोबाचे, गीता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे,
घेता नाम 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 घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बापाचे. नामचिंतन नामस्मरण करणाऱ्या साधकांच्या त्या ठिकाणी चेहऱ्यावर एक सात्विक अशा प्रकारची तेज त्या ठिकाणी येत असतं. म्हणून कान्होपात्रा अतिशय सुंदर दिसू लागले. का यवना राजाच्या कानावर कीर्ती गेली. सांगितले का मंत्र्याने केवढी सुंदर मुलगी आहे. म्हणून त्या यवना राजाने आज्ञा केली की कान्होपात्राला अशा प्रकारचं घेऊन या. कान्होपात्राने सांगितलं ठीक आहे म्हणाले, पण माझ्या पांडुरंग परमात्म्याचं मला एकदा दर्शन घेऊ द्या. मग मी त्या ठिकाणी ते संत कान्होपात्रा भगवान परमात्म्याच्या दर्शनाला आल्या. पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं आणि जसं डोकं ठेवलं त्यावेळेला भगवंताला विनंती करू लागल्या की भगवान परमात्मा म्हणाले मी फार संकटात त्या ठिकाणी आहे. जसे एखादी हरण त्या ठिकाणी वाघाला अशा प्रकारच्या वाघाच्या तावडीत येते त्याप्रमाणे माझ्यावर संकट आहे. आणि म्हणू लागले नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वता जावो पाहे. हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले तैसे मज लागी झाले देवा. म्हणून संत कान्होपात्राची जीव भगवान परमात्म्यामध्ये विलीन झाली. आणि बाकीचे वारकरी होते भक्त होते म्हणाले ह्या मुलींनी केव्हाच या ठिकाणी आणि रस्ता अडवून धरला. एक बडवे म्हणू लागले चल म्हणाले पुढं. बाकीचे लोक वाट पाहू लागले आणि जवळजवळ आता 10-10:30च्या पुढे वेळ झाला. जसं कान्होपात्राला हात लावले आता पार्थिव देह राहिलेला होता. आत्मज्योत भगवान परमात्म्यामध्ये विलीन झालेले होते. काही बडवे म्हणू लागले आता भगवान परमात्मा अपवित्र झाले असतील म्हणाले. एक वेशीच्या अशा प्रकारची मुलगी आहे, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारचं आणि आनंद नावाचे शास्त्री होते. प्रत्यक्ष त्यांना अशा प्रकारचा दाखला दिला. भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलं अनंता रे अनंता पाहे कान्होपात्रा परम पवित्रा. म्हणाले अरे भगवंताची भक्ती नामस्मरण करून करून कान्होपात्रेचं जीवन अशा प्रकारचं पवित्र झालेले. म्हणून त्या जपामध्ये एवढं सामर्थ्य जे म्हणजे जन्म जन्मांतराचे पाप त्या ठिकाणी नष्ट. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एका वेशेची भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. कान्होपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही राखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही राखवाना विठुरायाची पंढरी. म्हणून देवा एवढं सामर्थ्य भगवत नामचिंतनात भगवंताच्या नावात जपामध्ये आहे की आपण आजही पंढरपूरला जर त्या ठिकाणी गेलो तर संत कान्होपात्राला त्या ठिकाणी जागा मिळाली. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामजपत आहे. आणि तो नामजप या ठिकाणी आपण अनेक संख्यानं अनुष्ठानार्थी गुरुबंधू करतात. 1-2-3 वाक्यामध्ये जपाचे एक प्रकार आपण बघू. आध्यात्मिक चिंतन हे लक्ष देऊन ऐका. एवढे सुंदर प्रकारचे आणि प्रवचनकार कीर्तनकार गायनाचार्य आमचे दत्ता महाराज ईश्वर व सर्व संचासाठी टाळ्या वाजून एकदा स्वागत करा सर्वांनी. मला असं वाटतं बराचसा प्रमाणात चांगल्या वाजवल्या काही चिकटपणा केला. अजून एकदा वाजवा. जपाचे 3 प्रकार पडतात. एक आहे वाचिक जप, दुसरा आहे उपांशी जप आणि तिसरा आहे मानसिक जप. आता जप साधना करणाऱ्या साधकांनी लक्ष देऊन ऐका. जो जप केला असताना तुम्हा आम्हाला ऐकायला येतो त्याला वाचिक जप म्हणतात. जसं आपण माऊलीच्या सोहळ्यात जातो, पंढरपूरला जातो, आळंदीला जातो आहे की नाही, रामकृष्ण हरी भजन करत, ज्ञानोबरायांचं भजन करत, तो वाचिक जप आहे की नाही. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. राम
कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण ओ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय याला म्हणतात वाचिक जप. तो वाचिक जप गुरु माऊलींनी आपल्या जीवनात दहेगाव पासून तर बाबाजी पंढरपूरला जाताना ही जप साधना करायचे पूर्व काळात. त्यानंतर आहे उपांशी जप. उपांशी जप करत असताना जप करणाऱ्या साधकांनाच फक्त ऐकायला एवढ्या हळू आवाजात, म्हणजे जप करणाऱ्याचा फक्त कंठ हलेल आणि होठ हलेल, इतरांना ऐकायला येणार नाही. त्याला म्हणतात उपांशी जप. जसं मंदिरावर जाण्यासाठी पहिली पायरी, परत दुसरी पायरी की अदूक आपण भगवंताच्या जवळ जातो, तसं या जपाचं असं सामर्थ्य आहे की वाचिक जपापेक्षा मानसिक उपांशी जप आणि उपांशी जपापेक्षा मानसिक जप याला अधिक जास्त अशा प्रकारचं फल आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा जो जप आहे त्याला म्हणतात मानसिक जप. जो जप करत असताना इतरालाही ऐकायला येत नाही, ओठही हलत नाही, कंठही हलत नाही, तो मनातल्या मनात चालतो. माऊली म्हणतात ज्ञानदेव मौन जप माळांतरी धरून श्री हरी जपे सदा. की जो जप करत असताना जप करणाऱ्या साधकाचे ओठही हलत नाही, कंठही हलत नाही, मनातल्या मनात जो जप चालतो तो जप 1000 पटीने श्रेष्ठ आहे. म्हणून तर बाबाजींनी ही परंपरा काढली की अनुष्ठानामध्ये मौन आणि मनातल्या मनात जप करा. म्हणून आपण वाचिक जप जर केला तर आपल्याला 10% फळ मिळेल. आपण जर उपांशी जप केला तर 100%च फळ मिळेल. पण मानसिक जर जप केला आपण त्याला 1000% फळ आहे. म्हणून अनुष्ठानात मौन आहे आणि मनातल्या मनात जप साधन आहे. म्हणून भगवंत सांगतात यज्ञानाम सत्यनारायण नारायण ओम जय सद्गुरुदेवा नारायण 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 नारायण. तो तिथं आपल्याकडे थोडे मुलं असतात, जवळजवळ 300-400. तिथं जवळजवळ 2,000 ते 3,000 मुलं बसतात. का हो किती? 2-3 हजार, 3,000 मुलं बसतात त्या ठिकाणी. आपल्याकडे 200, 300, 400 मुलं, कारण आपल्याकडे फार व्याप आहे, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आपण फार भाग्यवान आहात. या महाराज लोकांचंही स्टेजवर आगमन होत आहे. त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. सोमनाथ महाराज, नीलकंठ महाराज, वाल्मिक महाराज, बसा. जय जनार्दन. आणि विशेष जास्त वेळ न घेता 5-10 मिनटं आहे म्हणून सांगतो की महेशगिरी बाबा प्रथमतः आपल्या निफाड या कोटेवर त्यांनी खूप सेवा केली. जिथं अमृत महोत्सव झाला अशा या ठिकाणी खूप खूप सेवा केली. आणि त्या आपल्याकडे ज्यावेळेस आपण पालखी सोहळा काढायचो, 5-5, 6-6 ट्रक प्रत्येक गावात घेऊन जायचो. गाव झाडायचं, गावात मंडपही आपलाच राहायचा, साऊंड सिस्टीमही आपलीच राहायची. आणि त्या प्रत्येक गावात आपण पालखी सोहळा काढायचो. त्या काळात कारखानाही आपल्याला 5-5 ट्रक खाली करून द्यायचा लवकर. आणि त्यावेळेस मधुगिरी बाबा राहायचे, कधी कधी सर्व संत. पण त्यावेळेस हे आपले महेशगिरी बाबाला आम्ही म्हटलं बाबा प्रवचन करणे नाही, प्रवचन नाही करत म्हणे. म्हटलं इथं प्रवचन करावंच लागेल. म्हणून सुरुवात जी झाली तर प्रवचनाची तर महेशगिरी बाबांच्या या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या या बहुसारी नगरीतूनच झालेली आहे. कोणतेही महात्मा असो, गणेश बाबा असो, विशेष म्हणजे जास्तीत जास्त प्रवचनं जर झाले असतील तर आमच्या माधवगिरी बाबांची या ठिकाणी झालेली आहे. एवढा जो आनंद या भूमीने दिला, प्रत्येक महात्मा जो घडवला असेल राघवगिरी बाबा, तेही इथूनच प्रवचनाला सुरुवात झाली, अशी भूमी आहे. आणि म्हणून आज बघा किती मोठं. आणि विशेष म्हणजे आमच्या महेशगिरी बाबांनी प्रत्येक ज्योतिर्लिंगावरती अनुष्ठान केले, 12 ज्योतिर्लिंगावरती. आणि तेही सांगून अजून ज्ञानेश्वरीचे
कितीतरी पारायण त्या आजान वृक्षाखाली केलेले आहे कुठं आळंदीमध्ये. म्हणजे एवढं आपण म्हणतो ना ज्ञान का प्राप्त होतं. आणि विशेष म्हणजे माधवगिरी महाराजांचं खूप खूप असं मार्गदर्शन आहे. जसं आपण ज्या व्यक्तीला अखंड पाहत राहतो त्याच व्यक्तीचं वैभव आपल्यात येतं. 24 तास माधवगिरी बाबांच्या स्मरणात राहतात. ते माधवगिरी बाबासारखेच दिसायला लागलेले, लक्षात द्या. कारण ते 24 तास त्यांच्या सानिध्यात राहतात, 24 तास त्यांच्या सेवेत राहतात. म्हणून आपल्याला ते ह्या ठिकाणी आले. आता तिकडे मोहमाळला फार मोठा कार्यक्रम आहे आणि तिथं पण उद्याचं प्रवचन आहे. आपलंही 1 तारखेचं आहे. आपलं 31 तारखेचं इथं आटोपलं की आपल्याला 1 तारखेला तिकडे जायचंच आहे. परंतु विशेष कौतुक आहे की मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा आहे. कुंभमेळ्यामध्ये जर सर्वात जास्त जर सेवा करणारे विद्यार्थी आणि मुलं असेल तर फक्त जालना जिल्ह्यातले असतात. आपले फक्त जेवायला बसतात. राग नका येऊ देऊ, खरं सांगतो तुम्हाला. वाढायला सुद्धा पहिल्या पंक्तीला आपले कधीच नाही. आपली पाटीलकी जास्त चालते. आणि काय देवाने आपल्याला ते नाशिक जिल्ह्याला भूमीला काय वरदान दिलेले. तुमची टीका नाही करत, पण ते खरदूषणाची भूमी आहे. थोडं इथं पेरलेलं ते खाल्लं का या भूमीत थोडंसं राक्षसाचं जास्त रक्त सांडलेलं आहे. म्हणजे आपली इथं खूप सेवा आहे. पहिल्यापासून आपण 108 कुंड केलं. इथं नाही म्हणत, बाकीच्या परिसरातलं चाललं म्हणून नाही तर तुम्हाला वाटलं. पण थोडे दांड लोक आहे. तर याला सांगितलं तो करील ना, त्याला वाटलं तो करील. पण इथं नाही, इथं सगळे मुलं रात्रीच दिवस पाळतात. हे बघा किती भजनी मंडळाचे पोरं इथं घडले. आतापर्यंत 4 ते 5 भजनी मंडळ ह्या ठिकाणी घडले. इथलं वेगळं आहे. इथं आपापच तयार होतात. इथली गोष्ट खूप वेगळी आगळी आहे. भाऊसाहेब नगरीमध्ये खूप सेवा करणारे आहे. परंतु खरदूषण भूमी आहे. ह्या भूमीचा प्रभाव पडतोच. सेवा म्हणलं तर तिकडून मुलं येतात. अनुष्ठानला 1 ते 2 हजार मुलं नाशिक आश्रमात येतात. किती? आणि आपले किती बसतात? 200 ते 300. यांना कायम बागाचा डावण्याच करत राहतं. असं नका करू. आपल्यावरही हे संस्कार आले पाहिजे मुलांना. तिथला आदर्श आपण घेतला पाहिजे. मी आज यावेळेस का मीटिंग घेतली आता एवढ्यात की प्रत्येक गावातला 20 मुलं, शेवटच्या दिवशी 100 मुलं एकदाच वाढण्यासाठी तयार करायची आहे. आपल्यालाही ते वळण लागलं पाहिजे. कारण तुम्हाला आता बोललं तर राग येईल, परंतु का सांगतो की आपल्याला 111 कुंड यज्ञ करायचं आहे. आणि एका वेळेस ब्राह्मण राहणारे 500. लक्षात घ्या. न भूतो न भविष्यती डोळ्याची पार न फिटणार आहे. म्हणजे असा कार्यक्रम. जनार्दन स्वामींचं पहिलंच मंदिर. कारण बाबाजीने 8 मंदिरं बांधले दगडाचे, परंतु बाबाजी स्वतः त्या दगडाच्या मंदिरात अजून नव्हते. पण एकमेव भाऊसाहेब नगरीमध्ये पहिलं दगडाचं मंदिर बाबाजीचं होतं. आणि मग तो कार्यक्रम कसा होणार असेल, त्याला तोड आहे का? असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे की स्वतः अवधेशानंद महाराज या ठिकाणी 7 दिवस आहे. आचार्य अवधेशानंद महाराज 7 दिवस त्यांनी बोली केली. विशेष म्हणजे रमेशभाई ओझा, मुरारजी बापू यांच्या आजच तारखी घेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे अक्षरशः आपल्याला माधवगिरी बाबांते हेलिकॉप्टरमध्ये बसून सप्तसमुद्राचं आपलं 7 नद्यांचं पाणी कळसापासून अभिषेक चालणार आहे. म्हणजे तो कार्यक्रम झाला का शिवगिरी बाबा कायमचे शांत होणार आहे. हे मी सांगतो, कायमचे शांत. हे पण लक्षात घ्या. म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा. फक्त एवढं मंदिराचा कळस करायपर्यंत जबाबदारी. आणि म्हणून लक्षात घ्या की जीवनामध्ये काही गोष्टी समजून घ्या. तो कार्यक्रम न भूतो न भविष्यती. 108 कुंडाला हे पूर्ण ग्राउंड लागणार आहे. म्हणजे बरीच जागा, त्याला 10-20 एकर जागा लागणार आहे. आणि असा कार्यक्रम बाबाईच्या कृपेने घडायचा की प्रत्येक गावामधले 100 मुलाची यादी आपल्याला करावं लागणार. तशा 1000 मुलं आपल्याला पहिले सेवाधारी तयार करावं लागणार. जसं मागच्या वेळेस 108 कुंडासाठी भाऊसाहेब नगरीच्या आणि पंचकृषीच्या महिला 3 महिने कुंड करायचे आणि दररोज ते 150 बाय 150 जागा दररोज सारीत होती. 2 ते 3 ट्रॉल्या. खूप सेवा या भाऊसाहेब नगरीमध्ये पाहिली. आणि ही सेवा पाहूनच एवढं मोठं मंदिर तुमच्यासाठी बनवलं गेलेलं आहे. खूप सेवा, नाव नाही ठेवू, कारण तुम्ही सगळ्यात जास्ती सेवा. कारण बाबा माधवगिरी बाबा एकच म्हणते, माझी जी हौस केली ती भाऊसाहेब नगरीने केली. सगळ्यात जास्त हौस
हे बघा, आज कारखाना चालू नाही तरी किती मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे, याची खरंच गणना होऊ शकत नाही. एक श्रद्धा. बाबा म्हणते मी बाकी एक ठिकाणी बाकी जर गेलो तर 1 तास प्रवचन करतो, पण भोजसाहेब नगरमध्ये आले का 1.5 तास प्रवचन करतो माधवगिरी बाबा म्हणते. कारण तिथले श्रोते बाबांना फार आवडतात. इथले श्रोते कौतुक नाही करत, तोंडावर करू नये माणसाने, तोंडावर वाईट बोलावं, पाठीमाग कौतुक करा, पण आज पहिल्यांदा करतो. कारण त्यांनी खूप सेवा केली. आता एवढं मोठं अनुष्ठान आहे, प्रत्येक कोणाकडेही वर्गणी मागायला जावं लागत नाही. प्रत्येकजण टेबलवर येतो, दक्षिण देऊन जातो, मागायचीच गरज पडत नाही. आतापर्यंत तर कधी गरज पडली नाही. म्हणून या ठिकाणी आमचे महेशगिरी बाबा आले. दरवर्षी त्यांनी यावं. जवळजवळ आता पुढच्या वर्षी तर आपल्याला 1 वर्ष तयारीलाच जाईल आणि 1 वर्ष 2026मध्ये आपल्याला हा कार्यक्रम पाहायला भेटेल. डोळ्याचे पारणं फिटतील तुमचे. हजारो साधू जसं कुंभमेळ्यात पाहायला भेटतील तशी इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्याच्या तयारीला आपल्याला लागायचं आहे. म्हणून जसं हे महात्मे बिचारे एवढे लांबून येतात, आज किती लांब ते आहे, जालन्यावरून आम्हीही जालन्याला जातो, तिकडे प्रवचन होतं. आज तिथल्या महिला मंडळ आल्या, बघा किती महिला मंडळ आले. त्यांचं एकच तिकडं जर गेलं तर एक गणवेश असतं त्यांचा. आणि खूप पाहणे. आपल्याकडं पूजाला जर बसले तर महिला पहिले आपण किती बसवायचो, जवळजवळ भरपूर महिला पूजाला बसायच्या. पण तिकडं जर गेलं तर खरं सांगतो ते मंडप याच्यापेक्षा 10 पट असतो. आणि त्या महिला जर पूजाला पंचदेवतेची पूजा असते, जागाच राहत नाही, ब्राह्मणालाच जागा ठेवत नाही त्या, बाकीचं काय ते पूजा करणार. अशी तिकडं मजा आहे आणि ती मजा आपल्याला पाहायची आहे. फार श्रद्धा आहे. बाबा तर तिकडं महिना राहतात. म्हणून एकदा तरी आपण गोदंखडे आश्रम पाहायला जावं. ते जशी या आश्रमात आले, आपलंही असं संघटन व्हायला पाहिजे. महिला मंडळ असो, पुरुष वर्ग असो. आता मोहमाळला आपल्याला जायचं आहे, इथून 5-10 गाड्या. ते हा मोहमाळच ना बाबा ते, हां मोहमाळला इतकं सुंदर मंदिर आहे. जर तुम्हाला ते पाहिलं तर तुमच्या डोळ्याचे पारणं फिटेल. आता तिथं बाबा आहे सध्या 7 दिवस. आदिवासी भाग आहे, पण तुम्हाला घेऊन जायचं आहे का बाहेर काय कार्य चाललं आहे. आता इथं तर चाललंच, परंतु बाहेर पण किती आनंद चालला आहे बाबा. एकदा पार्वतीला सुद्धा थोडंसं हे झालंच होतं की ते म्हणे बघा हे लक्ष्मी किती दागदागिने घालून आली, बघा ना चप्पलहार वजटिके हार, त्याशी बोलायला लागली. पहा ना हो देवा म्हणे किती हार घातले, किती नटून थटून आली. माझ्याकडे काय म्हणे रुद्राक्षाच्याच माळा, मला काही आहे का नाही हाऊसबेस सोनं बिनं घालायची. पार्वतीला एक दिवस आली, उदाशी आली, थोडी बोलली. ती घरी गेल्या, पहिल्यांदाच गेले मागच्या जन्मात तर त्या सगळ्या बहिणी मला हसायला लागल्या, ड्रेस शिवला का नाही आणि तू कपडे मिळाले का नाही. आतासुद्धा ह्या जन्मातसुद्धा असं एक देवाला राग आला. देवाचं काय एकदा सहज केस उपटला होता तर वीरभद्र तयार केला होता. देवाने काय केलं, एक केस दिला, पार्वतीला सांगितलं हां काय दिलं, केस दिला. आता तिला काय माहिती हे जटेत किती ताकद आहे. पार्वती हसायला लागली. अहो म्हणे इकडून तिकडून घर बांधलं, त्याच्या वास्तुशांतीला तुम्ही रावणाला बोलवलं, ते वास्तुशांती दक्षिणा मागितली रावणाला तर ते बंगलाच देऊन टाकला. परत आपण टेकडावर येऊन बसलो. कुठे टेकड म्हणजे कैलासात. अहो एवढं कुठं चालत असतं का, घरात नाही, दार नाही, काहीच नाही, नुसतं येऊन जाऊन ऊन नाही ताण काही. मला वाटत नाही की एखादा बंगला असो. बंगला बांधला तो गेला. आता म्हणतं थोडंफार 2-3 गळ्यात काहीतरी पाहिजे तर ते काय दिलं म्हणे, केस दिला. काय म्हणायला लागली पार्वती, काय दिला, एक केस दिला. पार्वती असं कर, कुबेरला देऊन ये एवढा केस. हा कुबेर काय देणार आहे, ती अशी झटके मारतच गेली. किंमत कळत नाही ना माणसाला, जवळ असली तर किंमत नाही कळत, बरोबर आहे का नाही. म्हणजे जवळच आहे ना, 24 तास भोले बाबा, काय किंमत कळणार आहे. पण पार्वती कोटी जन्म घेईल पण मी भगवान शंकरालाच वरील असं म्हणायचे बरं का. पण ती किती जन्म घेतले तरी चाल, पण भगवान शंकराचं नवरदेव करील ही मात्र पक्की होती ती. पण तिला वाटलं आता माणसाला थोडं वाटतंच ना गळ्यात पाहिजे, गेले गळ्यासाठी डुप्लिकेट कॉईन, पण लग्नात घाला वाटतं ना माणसाला, देखावं वाटतं, बरोबर आहे का नाही. पार्वतीला तसं वाटलं. पार्वती गेली. मग गेल्यानंतर त्या कुबेरला बोललं इकडे घेऊन हे याचं ह्या केसाचं बरोबर आहे ना, मला सोनं दे. कुबेरचं हात जोडले, आई मी एक अक्षरशः चोर होतो, फक्त एकाच दिवसाची सेवा केली तर तुझ्याच भोलेबाबानं मला कुबेर बनवलेलं आहे. हे सगळी संपत्ती तुझी नाही, हे मोजून दाखव. आता तर केस ठेवला एका बाजूला जटा
आता बाबाजी सुद्धा कधी कधी जटा द्यायचे. बरेचशा आमच्या जे तैता असतात त्याच्यात जटे राहतात. पहिलं बाबाजी खुश झाले की एक जटा देत थोडे द्यायचे. माधवगिरी बाबाकडे बी आहे, सगळ्याकडे आहे. आणि म्हणून ते अशी ठेवली. ते कुबेराने एवढं टाकलं सगळे संपत्ती कुबेर ते संपले. शेवटी कुबेर बसला तरी तो केस काही होता ना. मग पार्वती म्हणे माझा केस मला देईन, तुझं माझा केस मला दे. तेव्हा पार्वतीला कळलं केस काय जाता काय. भोले बाबा समजून घ्यायचा असेल तर ही केस माणसाला लवकर कळत नाही. जावे त्यांच्या पाण्यातीला मासा, झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बाबा हो, त्यांच्या सानिध्यात राहावं लागतं. त्यांच्या जवळ राहून कळालं नाही काही काहीला. अशीच राहिले कोरडे पाषाण. म्हणून जवळ राहून कळालं नाही तर उपयोग होत नाही. आणि म्हणून तुम्हाला 10 वेळेस सांगतो की बाबांनो, तुम्ही भाग्यवान आहात. या ठिकाणी आलात. या ठिकाणी दररोज तुम्हाला एक वेगळे महान तपस्वी संत जे वैरागी आहे, वितरागी आहे, त्यागी आहे, तंतोतंत बाबाजींचे तत्व पाळणारे आहे, असे महेशगिरी महाराजांनी तुम्हाला ज्ञानाचं अमृत केलं, पाजलं आणि तुमच्यावर सिंचन केलं. तुमचं खऱ्या अर्थानं कल्याण झालं. आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. खूप खूप टाळ्या करताना कंजूसीने वाजायची. आता ही जर टाळी वाजली ना तर आपलं भाग्य बदलतं. पण इथं वाजली पाहिजे. काही लोक बाजारात वाजत्या असं नका काय सांगा तुम्हाला. मग ते आयुष्यभर बाजारातच वाजते. इथं वाजली तर आपलं भाग्य उजळतं. हे इथं वाजलीच पाहिजे टाळी. जे लोक इथं टाळी वाजतात ना त्याचं कल्याण होतं. त्याचं जर सत्संगात जे लोक टाळे वाजतात, सत्संगात जे लोक टाळे वाजतात त्यांच्या ह्या रेषा बदलतात, 8 दिवसात बदलतात. म्हणून इथं काय म्हणावं लागतं, टाळे वाजा रे असं कधी कधी. म्हणून वर हात करून त्यांचं स्वागत करायचं टाळ्याच्या गजरात. धन्यवाद. आणि या ठिकाणी सोमनाथ महाराज पण या ठिकाणी आलेले, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. वाल्मिक महाराज आहे, निलकंठ महाराज आहे, बलराम महाराज आहे, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत करू. 11 वाजलेले आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. थोडं गुणगोविंदानं आपण सर्वजण कार्यक्रम करतो. हा कार्यक्रम जनार्दन स्वामींचा आहे, तुमच्या श्रद्धास्थानाचा आहे. तुमची सर्वांची श्रद्धा जनार्दन स्वामीवर आहे. जनार्दन स्वामीमुळे तुमचे लाखो संसार सुखाचे झालेले आहेत. लाखो लेकरं व्यसनमुक्त झालेले आहे. आणि दररोज आईवडिलाचं दर्शन घेण्याची जी त्यांना जी ताकद मिळाली ती सद्गुरू जनार्दन स्वामी मिळाली. त्यांना कळालं की आपले आईवडील किती मोठं तीर्थ आहे. ते संस्कार केंद्र जनार्दन स्वामींच्या कार्यात आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून बाबांनो, तुम्ही भाग्यवान आहात की बाबा यावर्षी 300 मुलं आले असतील, पुढच्या वर्षी 600 या. आणि ज्या वेळेस आपल्याला 111 कुंडा बाबाजींनी माधवगिरी बाबांनी परवानगी दिली तर करायचं आहे. ते जर नाही म्हणले, ते म्हणले 5च कुंडा करायचं तर आपण 5च कुंडा करू. कारण आपण त्यांचं कायम ऐकतो, त्यांच्या शब्दाच्या पुढं आपण जात नाही. त्याच्यामुळं ते म्हणले बाबाजी 5च कुंडा करायचं तर 5 कुंड करू. परंतु त्यावेळेस मात्र आपल्याला कमीत कमी 1000-2000 मुलं अनुष्ठानला बसायची. हे मात्र लक्षात राहिलं. प्रत्येक मुलांना येताना 100 मुलं एका गावातून घेऊन यायचे आहे. अनुष्ठान फार मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यावेळेस करायचं आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून उद्याचाच दिवस अनुष्ठानासाठी बाकी आहे. आणि ते पण सांगतो, उद्या मात्र महाप्रसाद बनवायचा आहे. बुंदीचा प्रसाद दिवसभर बनवला जाईल. आणि ज्यावेळेस आपल्याला 31 तारखेचा कार्यक्रम सांगता राहील त्यावेळेस 100 मुलं वाढण्यासाठी अनुष्ठानार्थींचे जे 35 मुलं आपले तिकडं बसलेले आहे, बरोबर आहे का नाही. रवी भगत बाबाने आणलेल्या मुलांचं वर हात करा ते. ह्या मुलांनी शेवटचं म्हणजे एक पहिली पंगत वाढूनच मग जायचं आहे घरी. कारण पहिल्यांदा वाटून दिले जाईल. त्याच्यानंतर खडक माळेगावची मुलांची वर हात करा. त्यांनीसुद्धा अशी 4 ते 5 गावाची मुलं एकत्र येतील. 50 मुलांनी पहिली पंगत वाढायची आहे. आणि मग नंतर आपल्या पिशव्या गुठुडं उचलून मग जायचं. तोपर्यंत तुम्हाला परवानगी नाही. सगळ्याच अनुष्ठानार्थींना विनंती आहे की पहिली पंगत तुम्ही वाढायची आणि मग तुम्हाला घरी जायला परवानगी. नाही तर काही इकडं मात्र पप्पा मम्मी यायला राहते म्हणून बुंग तसं नाही, अजिबात चालणार नाही. पहिल्यांदा पंगत वाढायची, मग दर्शनाला यायचं, दर्शन घेताना परवानगी घ्यायची, मग घरी जायचं. जय जनार्दन, जय जनार्दन, जय नारायण.